तर सगळ्यांना जय मल्हार काळेश्वरी. खूप दिवसानंतर आपल्या ब्लॉगमध्ये सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. तर आपण निघालो होतो आज जेजुरी, पंढरपूर, तुळजापूर आणि येरमाळा. एका दिवसात आपल्याला हे सगळं कंप्लीट करायचं होतं. आपण आदल्या दिवशी रात्री निघालो होतो 12 वाजता घरून, नाही का. मग आम्ही जाता जाता पहिले ना कोल्हापूरचं दर्शन घेऊन टाकलं. मग त्याच्यानंतर आपण पोहोचलो होतो जेजुरी. जेजुरीच्या मागे ना अर्धा तासाचा रोड राहिला होता, म्हणजे जेजुरीमध्ये पोहोचायला अर्धा तास राहिला होता. तेव्हाच मग एका पंपावर थांबून घेतलं, कारण की ना झोपच कंट्रोल होत नव्हती, नाही का. मला वाजले होते 3. मग म्हटलं आता आहे ना 1 तास 1.5 तास झोपून घ्यावं म्हटलं, नाही का, इथंच पंपावर. मग यांना सगळ्यांना खाली चटई टाकून झोपून घ्या म्हटलं तुम्ही. मी मस्त गाडीत झोपून घेतला. परत आपण आहे ना 4-4:30 वाजता उठून ब्रश वगैरे केला. मी आंघोळ करून घेतली, कारण की बाकीचे माणसं करणार होते करामाईला आंघोळ, आणि मला आहे ना झोपायचं होतं. माझी काही झोप झालेली नव्हती, नाही का. त्याच्यामुळे ना मी काही तिथं आंघोळ करणार नव्हतं. मग मी पहिले आंघोळ वगैरे करून घेतली आणि मग सगळे आम्ही निघालो पुन्हा जेजुरीच्या दिशेने. मग आम्ही जेजुरीला पोहोचणारच तेवढ्यात आहे ना भाऊ म्हणे नाश्ता वगैरे करा म्हणे काहीतरी. मग नाश्ता वगैरे करून घेतला आम्ही, नाही का, रोडमध्येच. मग आंघोळ केल्यावर जरा फ्रेश वाटतं, झोप जरी झालेली नसली ना. मग आम्ही पोचलो करामाईला आहे ना. यांनी आंघोळ वगैरे करून येऊस तर मी थोडीशी 1-1.5 तास झोप काढली. मग त्याच्यानंतर आहे ना हे बघा जेजुरीचा गड दिसतोय का सगळ्यांना, हा जुना गड आहे बरं का जेजुरीचा. मग आहे ना मी बाहेरूनच दर्शन घेतले, कारण की ना माझी कॅपॅसिटीच नव्हती का डायरेक्ट, कारण की ना पूर्ण रात्र आणि कालचा दिवस गाडी चालूनच येईल होतं मी. त्याच्यामुळे काय माझी कॅपॅसिटीच नव्हती दर्शनाला जायची. मग आम्ही ना जे तुळजापूरला जाता आहे ना सगळ्यांना भूक लागली होती. मग सगळ्यांनी घरून डबे आणलेले होते, नाही का. मग आहे ना सगळ्यांनी तिथं जेवण वगैरे करून घेतले. मग आम्ही जेवण वगैरे करून निघणार होतो लगेच तुळजापूरला. मग आपण फायनली पोहोचलो होतो पंढरपूरला, कारण की रोडमध्येच पंढरपूर लागलं. पंढरपूरचं काही नियोजन होईल नव्हतं आधी, पण पंढरपूर लागलं. त्याच्यामुळे काका म्हणे आम्हाला पंढरपूरचं पण दर्शन करून दे म्हणे, नाही का. मग पंढरपूरला गेलो, दर्शन वगैरे घेतले, चहा वगैरे पिला. कसं दिसतंय आपलं टक्कल हां. मग आपण वरून निघालो तुळजापूरला पोहोचलो. तुळजापूरच्या आईचं दर्शन पण काय माझ्या नशिबात नव्हतं, कारण की ना CNG पूर्ण संपलेला होता. 40 किलोमीटर मी ऑलरेडी ना पेट्रोलवर गाडी आणलेली होती. त्याच्यामुळे ना मला CNGच्या लाईनीत जाऊन थांबावं लागलं यांचं दर्शन होऊस तर, नाही का. तिथं एकच पंप आहे तेवढा. मग आम्ही तुळजापूरचं दर्शन वगैरे करून पोहोचलो होतो येरमाळ्याला. मला आहे ना येरमाळ्यात यायला वाजले होते रात्रीचे 11, पण आम्ही तिथं पोहोचलो आणि मंदिर झालं होतं बंद. म्हणजे ना वरती जाऊन पण काहीच उपयोग झाला नाही, नाही का. पण मग काय जाऊ द्या, तिच्या पायरीला तर आपला हात लागला नाही याच्यातच आपण समाधानी आहे. मग आपल्याला लगेच रिटर्न निघायचं होतं शिर्डीला. मग आपण 6 वाजता पोहोचणार होतो शिर्डीमध्ये. पण आहे ना सारखं रोडमध्ये गाडी थांबवायचं काम चालू होतं, कारण की यांना ना एक झालं की एकाला उलटे येत होत्या सारख्या, नाही. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. ओम नमो आदेश.